नॉन स्ट्राइक वरती अक्षय शिळीमकर, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन. टाकलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट. अतिशय उत्कृष्ट असा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. अमोल याला काही समजलेलं नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पहिले षटक प्रगतीपथावर. कुठली जिंकली मगाशी कोण जिंकलं ओपन मध्ये काय नाव आहे टीमचं? अतिशय उत्कृष्ट चेंडू. चेंडूने यष्टीच्या शेजारून गेला, परंतु अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी मयूर याची. नावाजलेला गोलंदाज मयूर आणि तितकाच नावाजलेला बॅट्समन आहे तो अमोल. षटकार मारण्यात माहिर असलेला. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये काहीशी धावगती थांबवण्याचा प्रयत्न केला तो मयूर याने. अमोलला बांधून ठेवलंय. अमोलला यावेळेला मात्र टोले जंग फटका आणि बाहुबली षटकार. 6 धावा. असंच खेळत राहायचंय. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आणि त्याच्यावरती लगावलेला बाहुबली फटका. षटकार लॉंग ऑनच्या दिशेने फिरोजच्या डोक्यावर मारलेला हा षटकार. पुढचा चेंडू अमोल टू मयूर. आणि पुन्हा एकदा स्वर पद्धतीचा चेंडू. अंपायरचे दोन्ही हात साईडला जाताना गणेश सरांचे एका धावेची भर पडते. संघाची धावसंख्या पोचते ती बिनबाद 8. अजूनही काही चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील 5 षटकाचा सामना. पहिलं षटक प्रगतीपथावर. 8 धावा झालेत. यावेळेला पुन्हा एकदा मारलेला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, परंतु त्याच्यावरती सुद्धा घणाघाती असा षटकार. लागोपाठचे 2 आले. तिसरा येणार का? निलेश भैया भोसले यांच्याकडून जर 3 षटकार सलग अमोलने मारले तर 500 रुपयाचे पारितोषिक. अतिशय उत्कृष्ट असा षटकार. लोअर फुल टच होता, त्याला हेलिकॉप्टर शॉट मारला आणि षटकार परत एकदा फिरोजच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा मयूर टू अमोल. काहीसा रनअप मध्ये थोडासा गडबड, परंतु पहिल्या 3 चेंडूवरती अमोलला बांधून ठेवलं होतं. नंतरच्या 2 चेंडूवरती सलग 2 षटकार खेळत होतं अमोल. अमोलनेही दाखवून दिलं मी पण काही कमी नाहीये. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया षटकार येतोय का. पुढचा चेंडू अमोल टू मयूर. यावेळेला पुन्हा एकदा हवेत चेंडू. पाहूया काय होतंय. आणि यावेळेला मात्र फिरोज नायकवडी पुन्हा एकदा, परंतु यावेळेला मात्र आणि रनआउटची सुद्धा संधी होती, परंतु ती सुद्धा गमावलेली आहे. झेल सोडला, रनआउट सोडला आणि 2 धावा याच्यावरती आलेल्या आहेत. अमोलला जीवदान दिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 16. कॅच छोटा की मॅच छोटी, काय होतं पाहूया. शिंदे मेडिकल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. दुसरं षटक घेऊन पाहूया कोण येतंय. AB अक्षय भोसले, बोरगावचा वंडर बॉय, आणि त्याचा सामना करेल तो अक्षय शिळीमकर. स्वतः संघमालक सुशांत शिंदे काहीतरी कानमंत्र देताना अक्षय आणि अमोल याला.
संघमालक केतन शिंदे, शिंदे मेडिकलचे यांचे बंधू सुशांत शिंदे. दुसरं षटक घेऊन आलाय तो अक्षय भोसले. 2-4 पावलांचा रनअप आहे, परंतु याला गती भरपूर आहे, खांद्यामध्ये जोर आहे. पाहूया पुढे पण तेवढाच तगडा बॅट्समन आहे तो अक्षय शेळेमकर. दुसरं षटक प्रगतीपथावर. अक्षय टू अक्षय. पाहूया या 2 अक्षयमध्ये कोण बाजी मारते, अक्षय शेळेमकर की अक्षय भोसले. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या बदल्यात संघाची धावसंख्या पोहोचते 17. बिनबाद 17. ओपनचा हा पाया. एक बंधू मात्र विरुद्ध टीम मध्ये खेळतोय, शिंदे मेडिकलचा तेजस शिंदे. आता मात्र स्ट्राईक वरती गेलाय तो बाहुबली फलंदाज अमोल वर्सेस अक्षय. पाहूया काय होतंय. पुढचा चेंडू अक्षय टू अमोल. यावेळेला मात्र उत्कृष्ट असा चेंडू आणि विकेट. यावेळेला मात्र अक्षयने बाजी मारलेली आहे. आउटसाइड ऑफसाइडचा चेंडू टाकलेला, त्याला फटका मारण्याच्या नादात बॅटची एज घेऊन पुढचं काम करतोय विकेट किपर अनिकेत उर्फ अँडी. आता मात्र फलंदाजीसाठी जातो तो भिंच वंडर बॉय निखिल शेळगे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन यावेळेला मात्र कंटिन्यू केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असा बॅट्समन आणि गोलंदाज आहे तो निखिल. चला अंपायर फिल्डिंग लावून घ्यायचे. रॉबिन शिंदे सर. अक्षयाची उत्कृष्ट गोलंदाजी. अक्षयने अमोल सारखा बाहुबली फलंदाज बाद केलाय, परंतु त्याच ताकदीचा दुसरा फलंदाज आलेला आहे तो निखिल शेळगे. दुसऱ्या साईडला जर बघायचं झालं तर डीवाय स्पोर्ट्स, त्यामध्ये भली मोठी अशी बॅट्समन आणि बॉलरची फळी. तेजस शिंदे, फिरोज नायकवडी. यावेळेला मात्र ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू, त्याच्यावरती डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. मनीष मांढरे, अँडी, मयूर अतिशय उत्कृष्ट. परंतु दुसऱ्या साईडला जर पाहायला गेलं तर शिंदे मेडिकल टीम मध्ये सुद्धा काही कमी नाहीये. निखिल शेळगे, अक्षय शेळेमकर, सुशांत शिंदे, अमोल कदम, दिग्विजय, निलेश भैया भोसले. अतिशय उत्कृष्ट चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. बॅट्समनला काही समजलेला नाहीये. अंपायर कडून 1 बाउन्सचा इशारा येतोय. 1 बाउन्स. निखिलला बॉल काय समजला. पुढचा चेंडू अक्षय टू निखिल. पाहूया काय होतंय. यावेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झालेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या भरणे संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 19. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय तो अक्षय शेळेमकर. पुढचा चेंडू अक्षय टू अक्षय. यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. पाहूया याच्यावरती किती धाव येत आहेत. 1 धाव तर पूर्ण झालेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या भरणे संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र गोलंदाजीसाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो मनीष मांढरे. मांढरदेवीचा वाई तालुक्यातील एक उभरता सितारा, आयकॉन. मॅडी उर्फ मनीष मांढरे.
मॅडीच्या समोर असेल तो अक्षय. अक्षय सुद्धा तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. मॅडी टू अक्षय. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेला मात्र मारलेला फटका, परंतु 2 धावा डिक्लेअर असतील या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट फटका होता, परंतु काहीच नैसर्गिक अडथळ्यामुळे 2 धावा नाही तर या चेंडूवरती ओपन ग्राउंडला षटकार भेटला असता. या 2 धावेच्या भरणे संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 22. पहिल्याच चेंडूवरती आसमानी टोला लगावलाय. पाहूया काय करतो मनीष. आता मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु उत्कृष्ट अशी गोलंदाजी. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 1 तेरी 1 मेरी अशा पद्धतीचं बॅटल या ठिकाणी चाललेलं आहे. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा चेंडू. अंपायरचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर जाताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 23. बरोबर आहे. पुढचा चेंडू. मॅडी टू अक्षय. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पाहूया काय होतंय. आणि या ठिकाणी दोन धावा डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या वाढताना धावसंख्या जाते ती 1 बाद 25 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही तेवढ्याच चेंडू येणे बाकी. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारला फटका. पाहूया काय होतंय. आणि हा घणाघाती षटकार. 6 धावा. अतिशय उत्कृष्ट असा कव्हरच्या डोक्यावर लावलेला षटकार. फुलटच चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला तो अक्षयाने. धावसंख्या पोहोचते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 31 वरती. यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 1 तेरी 1 मेरी या षटकामध्ये असंच चालू आहे. 1 षटकार तर 1 डॉट. आता पुढचा चेंडू. मॅडी टू अक्षय. पाहूया काय होत आहे. यावेळेला मात्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एका धावेच्या भरणे संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 32. 10च्या रन रेटने या धावसंख्या चालू आहेत, परंतु अजून काहीतरी मोठं करावं लागेल. समोरचा संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. आता मात्र वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय तो एबी म्हणजेच अक्षय भोसले, मॅन फ्रॉम बोरगाव. सुशांत शिंदे काहीच माहिती देताना अक्षय टू निखिल. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं घेऊन आलाय तो अक्षय आणि स्ट्राईकवर असेल तो निखिल शेडगे, भुईंचा वंडर बॉय. पाहूया आता काय करतोय शिंदे मेडिकल संघाला. गरज असेल धावांची. पाहूया निखिल साथ देतो का अक्षयला. यावेळेला मात्र क्लीन बोल्ड. बॅटची एज घेऊन स्टंपावरती चेंडू आदळलाय आणि निखिल आऊट झाल्यानंतर आता पाहूया फलंदाजीसाठी कोण येतंय. फलंदाजीसाठी येतोय तो वाई तालुक्यातील नामवंत फलंदाज, मुंबईमध्ये जाऊन गाजवलेला निलेश भैया भोसले, बावधनगावचा सुपुत्र. अतिशय टोरेजंग षटकार मारण्यात माहीर असलेला निलेश, परंतु समोर गोलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीचा.
अक्षय अतिशय लांब लांब असे षटकार मारण्यात माहीर असलेला निलेश भैया भोसले आणि समोर असेल तो तितकाच ताकदवान आणि चलाक गोलंदाज एबी म्हणजेच अक्षय भोसले. यावेळेला मात्र शिंदे मेडिकलला आशा असतील अक्षय आणि निलेश भोसले यांच्याकडून. पाहू आपल्या संघासाठी किती धावा गमवत आहेत. स्ट्राईक वरती असेल निलेश भैया भोसले. नॉन स्ट्राईकला येतो अक्षय आणि स्ट्राईक वरती गोलंदाज आहे तो अक्षय भोसले. पुढचा चेंडू अक्षय टू निलेश भैया भोसले. यावेळेला मात्र चेंडू टॅप करण्यास सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू तितक्याच उत्कृष्ट पद्धतीने टाकला होता. बॅट्समनला काही समजलेलं नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुढचा चेंडू यावेळेला मात्र टोलेजंग फटका आणि चौकार. 4 धावा. निलेश भैया भोसले यांच्या बॅटमधून आलेला चौकार. खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू पायात टाकला होता परंतु निलेश भैयाच्या स्ट्रेंथ मध्ये बॉल असल्यामुळे चेंडू सीमा पार चौकार. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंज करताना आता मात्र लेग साईडला प्रोटेक्शन वाढवलेलं आहे. पाहूया आता निलेश भैया काय करतोय. रडर मध्ये आला की चेंडू बाहेर गेला. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट स्विंग चेंडू निघून गेलाय तो अँडी यांच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्या मात्र आता या ठिकाणी झालेली ती 2/35. पाहूया किती धावापर्यंत जाऊन पोचतोय शिंदे मेडिकल. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. अक्षयच्या भात्यामध्ये लेग स्पिन स्लोअर वन असे भरपूर चेंडू आहेत आणि त्याचा भरपूर परिपूर्ण उपयोग करताना अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसतो तो अक्षय. पुन्हा एकदा अक्षय भैया. यावेळेला पुन्हा एकदा टाकलेला चेंडू परंतु अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षयची. चौकार आला परंतु नंतरचे सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. आता मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय तो अशफाक आसिफ तांबोळी. 35 आसिफ शेख फ्रॉम कोडोली सातारा. 35 31 वर चौका आला. 36 झाला. 36 हा 2 बाद. किती ह्या ओव्हरला किती आल्यात बघ. 2 बाद 36. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक असेल आसिफ शेख फ्रॉम कोडोली आणि समोर असेल तो अक्षय शेळीमकर. पाहूया आता या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय. 50चा आकडा तरी गाठला पाहिजे. मॅच दोन्ही संघामध्ये गोलंदाज फलंदाज टिचून भरले आहेत. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र उत्कृष्ट अशी गोलंदाजी. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू ऑफसाईड ऑफला. बॅट्समनला काही समजलं निर्धाव पद्धतीचे चेंडू. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया पुढच्या 5 चेंडू मध्ये अक्षय शेळीमकर किती धावा जमवतोय. नॉन स्ट्राईकला असेल तो निलेश भैया भोसले. 1 चौकार जरूर आलाय. 36 32 आणि 4. पुढचा चेंडू आसिफ टू अक्षय. पाहूया काय होत आहे. यावेळेला मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय होत आहे. आणि यावेळेला मात्र ओव्हरथ्रोची 1 धाव. अशा टोटल 3 धावा गेल्या आहेत. तेजस शिंदे याचा अतिशय गचा असा थ्रो. मग नाही.
अतिशय उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. आत्ताच्या 3 धावेच्या भरणे संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 2 बाद 39. फायटिंग टोटल साठी अजूनही चौकार षटकारांची आवश्यकता आहे आणि ती क्षमता आहे ती अक्षय शिळीमकरकडे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र ती क्षमता दाखवताना अक्षय शिळीमकर लेग साईडला गगनचुंबी षटकार. 6 धावा. या 6 धावेच्या भरणे संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 45. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू परंतु अक्षय शिळीमकरने ओळखला आणि तेवढाच तोडे जंग फटका दिला आणि लेग साईडच्या दिशेने चेंडू गेला तो सरळ सीमारेषा पार. चेंडू गेलाय षटकारासाठी. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये पाहूया शिंदे मेडिकल संघाला जरूरत असेल 3 चेंडू मध्ये 2 षटकारांची. पाहूया अक्षय तो लगावतोय का, परंतु आसिफ सुद्धा तितकाच नावाजलेला गोलंदाज आहे. कसलेला गोलंदाज आहे आसिफ, काय करतोय पाहूया. पुढचा चेंडू आसिफ टू अक्षय. आणि यावेळेला मात्र सिंगल. अतिशय उत्कृष्ट चेंडू. एका धावेची भर पडते संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या पोहोचते 46. 2 बाद 46. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया शेवटच्या 2 चेंडूवरती अक्षय काय करतोय. एक मोठा फटका आणि 46 रे. 39 वर षटकार आला. 36 वर 3 नावे आल्या. पुढचा चेंडू यावेळेला मात्र टोरेजंग फटका आणि चेंडू गेलाय सरळ. चार धावा. 4 धावेच्या भरणे संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 50. 50 धावा पूर्ण झाल्या शिंदे मेडिकल संघाच्या. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती पाहूया काय होतंय. अक्षय शिळीमकर वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय. 14 बॉलमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी केलेली ते अक्षय याने शेवटचा चेंडू शेवटच्या इनिंगचा पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती असेल तो अक्षय. पाहूया काय करतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा टोरेजंग फटका आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. षटकार. संघाची धावसंख्या पोहोचली ती 56 वरती. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 57 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट अशी फटकेबाजी केली ते अक्षय याने शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्यात. आता मात्र यावेळेला एवढी मॅच करा. एवढी मॅच करा. करतो की बोलता येत नाही. युट्यूबवर आम्हाला बोंबाल. एक नंबर आहे उलट तुमची. तळवत मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त बॅटल रंगलेला आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर शिंदे मेडिकल जोशीवीर हा संघ बॅटिंगच्या भूमिकेत आपण पाहिला. त्यामध्ये अक्षय शिळीमकर ओझरडे आणि अमोल कदम ओझरडे यांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मधल्या फळीमध्ये निखिल यांनी साथ दिली, परंतु फिनिश चांगल्या प्रकारे अक्षय शिळीमकरने केलाय. परंतु समोर जर आपण पाहिलं ना तर डिवा स्पोर्ट सुरूर संघाची स्टारकास्ट किंवा ब्रॉडकास्ट तगडी आहे. संपूर्ण सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र ज्या खेळाडूंनी गाजवलाय ते खेळाडू आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर अक्षय भोसले आयकॉन आहे, बोरगाववरून आलाय. त्यासोबत अमोल शेळके खिंडवाडीचा खेळाडू आहे. फिरोज नाईकवडीचा विचार केला तर साताऱ्याचा खेळाडू आहे. अनिकेत न्यायनी ते हा साताऱ्यातील नांदगाव गावचा खेळाडू. आणि त्यासोबत आपण पाहतो तेजस शिंदे अनवडी, मनीष मांढरे मांढरदेव. त्यासोबत आपण पाहतो स्वरूप पोळ हा खंडाळा तालुक्याचा खेळाडू. त्यासोबत आपण पाहतो या टीम मध्ये आसिफ शेख कोडोली धनगरवाडी गावचा खेळाडू आहे. आणि ही सगळी तगडी स्टारकास्ट आपण साताऱ्याची पाहतो. समोर आपण पाहतो 57 धावांचं लक्ष आहे.
57 रन्स नीडेड टू विन. ज्या प्रकारे आपण पाहतो शिंदे मेडिकल या संघाचा विचार केला तर शिंदे मेडिकल संघासाठी मैदानाच्या आतमध्ये सुशांत शिंदे हा खेळाडू जरी इंजुरीला सामोरं जात असला तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उतरलेला आहे. त्यासोबत अमोल कदम असेल, अक्षय शिळीमकर आहे, निलेश भोसले बावधन आणि त्याचप्रमाणे निखिल आणि यंग टॅलेंट अगदी कॉलेजचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. महेश वाडकर आणि त्यासोबत दह्याट गावचा खेळाडू सज. हॅलो तेजस शिंदे यांच्या एका षटकाराला 500 तर लगातारच्या 3 षटकारांना 1000 रुपयांचे कॅश प्राइज विक्रम चव्हाण यांच्याकडून लागलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी दाखल होते डीवाय स्पोर्ट्स सुरूर संघासाठी. अनिकेत न्यायनीते अर्थात अँडी हा खेळाडू आहे, प्लेअर फ्रॉम नांदगाव सातारा. त्यासोबत तेजस शिंदे प्लेअर फ्रॉम अनवडी, या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. महत्वाची मॅच शिंदे मेडिकल जोशीवीर वर्सेस डीवाय स्पोर्ट्स सुरूर. ओपन अर्थात खुल्या गटाची मॅच आहे. सागर चव्हाण यांच्याकडून कॅश प्राइज आहे. लगातारच्या 3 षटकारांना तेजस शिंदेसाठी 1000 रुपये तर एका षटकाराला 500 रुपये कॅश प्राइज असेल. जे आपण चर्चा करतोय साताऱ्याचे दिग्गज खेळाडू मैदानामध्ये आपण पाहिले क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत आता बॅटिंगसाठी पाहणार आहोत. मयूर कुंभार या नावाचा उल्लेख आपण करतो. मयूर कुंभार याही खेळाडूंना अनेक स्पर्धा गाजवलेत, खास करून मावशीची टुर्नामेंट याच खेळाडूंना गाजवली. आणि मावशीचा खेळ जर तुम्ही पाहिला असेल ना तर ते सगळे स्टार खेळाडू या ग्राउंडवरती उपस्थित आहेत. मावशीच्या ग्राउंडवरती खऱ्या अर्थानं संपूर्ण टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अक्षय भोसले उपस्थित आहे. त्यासोबत बेस्ट बॅट्समन किताबाचा मानकरी कोण असेल तर शुभम शेळके हा खेळाडू फ्रेंड सर्कल वाई या संघामध्ये उपस्थित आहे. आकाश काळेने खूप चांगली भूमिका बजावलेली आहे आजच्या दिवसामध्ये. आणि त्यासोबत आपण पाहतो आकाश सोळसकर प्लेअर फ्रॉम घाटदरे हा सातारा जिल्ह्याचा 2022-23 चा बेस्ट बॉलर आहे. महेश वाडकर प्लेअर फ्रॉम वाई बॉलिंग ट्रॅक वरती एक यंग टॅलेंट युवा खेळाडू बॉलिंग मार्क वरती असेल ओव्हर द विकेट साठी. समोर तेजस शिंदे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडली कॅच. पहिल्याच बॉल वरती तेजस शिंदेची महत्वाची विकेट. अक्षय शिळीमकरच्या हातामध्ये हा झेल विसावला आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार तेजस शिंदे. या ग्राउंडचा विचार केला तर अगदी लो स्कोरिंग मॅचेस देखील इंटरेस्टिंग होत असतात. स्पीडअपली मॅच स्टार्ट ठेवा. एक जबरदस्त खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा तितकाच ताकदवान खेळाडू प्लेअर फ्रॉम सातारा विलासपूरचा वंडर बॉय अर्थात मयूर कुंभार, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आहे तो खेळाडू मैदानामध्ये येतोय. समोर महेश वाडकर हा मुंबई परिसरामध्ये देखील चांगली गोलंदाजी करत आहे किंवा अंडर 19चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवरती. अजय चव्हाण सर आपल्याला विनंती आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. अजय चव्हाण. अजित जाधव. हा अजित जाधव खानापूर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा.
घरी आला ना त्याची अतिशय उत्कृष्ट असा सामना चाललेला आहे. शिंदे मेडिकल वर्सेस डीवाय स्पोर्ट्स संघाला पहिलाच झटका बसलाय तो तेजसच्या स्वरूपाने, परंतु यावेळेला फलंदाजी मार्कवर असेल तो मयूर, अतिशय उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू आणि तितक्याच ताकदीचा महेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पुन्हा एकदा पहा आणि काय होतं या ठिकाणी, आणि विकेट. ते एक तेरी एक मेरी. पहिल्या चेंडूवरती मयूर याने षटकार लगावला होता, परंतु त्याचा बदला घेतलाय तो महेश याने. दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये महत्वाचे 2 बळी मिळवलेत महेश याने. महत्वाचे 2 धक्के तेजस आणि मयूर दोन्ही बॅक इन पवेलियन. यंग आणि उभरता सितारा महेश अतिशय उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतोय, सुसाट वेग. आणि यावेळेला मात्र फलंदाजीसाठी आलाय तो सातारचा वंडर बॉय फिरोज. पाहूया आता फिरोज काय करतोय. आणि नॉन स्ट्राईकला असेल तो अनिकेत न्यायनीते उर्फ अँडी. पहिलं षटक प्रगतीपथावर जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 57 धावांची गरज होती, आणि त्याचा पाठलाग करत असताना डीवाय स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे 6 रन आणि 2 महत्वपूर्ण बळी. अतिशय उत्कृष्ट अशी महेशाची गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र फलंदाजी मार्कवरती आहे तो फिरोज. पाहूया फिरोज काय करतोय. रिवर्सचा फटका, परंतु काहीसा नैसर्गिक अडथळ्यामुळे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती रिवर्सचा अटेम्प्ट केला होता फिरोज याने, आणि एक डिक्लेअर स्वरूपात धाव मिळते. एका धावेच्या बदल्याने डीवाय स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 7 वरती. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही जर डीवाय स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर अजूनही भरपूर बॅट्समन आहेत. पुढचा चेंडू महेश याचा. पुन्हा एकदा रिवर्सचा अटेम्प्ट. यावेळेला मात्र उत्कृष्ट प्रकारचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे लाईन टाकतोय तो महेश. काहीसे बांधून ठेवलं डीवाय स्पोर्ट्सच्या फलंदाजांना महेश याने. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यंग टॅलेंट, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, आणि पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती, आणि थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतला या ठिकाणी वाईड साठी. कोण चेक करणार आहे? दाखव आपणच करू. पण चेक करणार आहे. बंटी कुठे? बंटी सुधीर चव्हाण. हा ठीक आहे सांगतो. बॉल आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट अशी महेशाची गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि महत्वपूर्ण अशी 2 बळी मिळवलेत तेजस शिंदे आणि मयूर. आता मात्र गोलंदाजी मार्कवर कोण येते पाहूया. अमोल की निखिल. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो निखिल की अमोल. पाहूया कोण येतोय. फलंदाजी मार्कवरती असेल तो अनिकेत न्यायनीते उर्फ अँडी. अतिशय अनुभवी असे खेळाडू आहेत डीवाय स्पोर्ट्स सुरूमध्ये, तितकेच अनुभवी खेळाडू आहेत ते शिंदे मेडिकल संघामध्ये. आता मात्र लेफ्ट हँड गोलंदाज निखिल शेडगी गोलंदाजी मार्कवरती, आणि त्याचा सामना करेल तो अनिकेत. पहिल्या षटकामध्ये अनिकेत मात्र नॉन स्ट्राईकला उभा होता. आता मात्र स्ट्राईकवरती पहिल्यांदाच येतोय तो अनिकेत, आणि नॉन स्ट्राईकला असेल तो फिरोज. पाहूया काय करतोय. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज. 24 चेंडू 50 धावा. पहिला चेंडू आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट. पहा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे शिंदे मेडिकलची गोलंदाजी चालू आहे. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलंय, आणि त्यांचा कॅप्टन कोहिनूर हिरा सुशांत शिंदे मागून अतिशय उत्कृष्ट प्रकारे
आपली कॅप्टनशिप बजावताना. पुढचा चेंडू निखिल टू अनिकेत. यावेळेला पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. बॅट्समनला काही समजत नाही, बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाही. बॅट फिरते परंतु चेंडू निर्धाव पद्धतीने निघून जातोय. 2 चेंडू सलग निर्धाव झालेले आहेत. अनिकेत न्यायनेते यासारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. निखिल शेळगे याने अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे शिंदे मेडिकल यांची गोलंदाजी चालू आहे. पुढचा चेंडू निखिल टू अनिकेत. पुन्हा एकदा परंतु या चेंडूवरती ब्रँडेड फटका. अनिकेत न्यायनेते 6 धावा षटकार. यावेळेला मात्र अनिकेतने आपली बॅट खोललेली, आपला अनुभव पूर्णपणे या ठिकाणी दाखवलेला आहे. शफल झाला, शॉर्ट पिच चेंडूला बॅटवरती घेतला आणि फेकून दिलं षटकारावरती. 6 धावेच्या भरणे संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 2 बाद 13. अजूनही मॅच 50-50 कुठेही जाऊ शकते. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. 1 चेंडू 6 धावा होऊ शकतात, 6 चेंडू 1 धावा सांगू शकत नाही. परंतु यावेळेला मात्र गोलंदाज निखिल शेळगे पाहूया काय करतोय. षटकार तर आलाय परंतु कमबॅक करण्याचं त्याच्याकडे मानसिकता तेवढीच असेल आणि उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो. परंतु समोर बॅट्समन सुद्धा तेवढाच जिगरीचा आहे. अनिकेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला फटका पाहूया आणि हा चेंडू पुन्हा एकदा सरळ सीमारेषा पार षटकार जातोय. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती बीट केलं होतं परंतु नंतरच्या सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. 2 षटकाराच्या भरणे संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 19. काहीशी धावसंख्येची रणगती सुद्धा वाढवलेली. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या परंतु या षटकामध्ये जर पाहायचं झालं तर पहिले 2 चेंडू निर्धाव, नंतरचे 2 चेंडू सलग षटकार. 12 धावा म्हणजेच टोटल झाले ते 2 बाद 19 धावा. आता मात्र काहीसं सोपं काहीसं अवघड असं आव्हान असेल DY स्पोर्ट्ससाठी, परंतु समोर गोलंदाजी सुद्धा तितक्याच ताकदीची आहे. निखिल याला निलेश भैया भोसले, अमोल कदम काहीशी टीप देताना पाहूया. आता यावेळेला निखिल कशा प्रकारे कमबॅक करतो. 2 चेंडूवरती 2 षटकार तर जरूर लगावलेत. अनिकेत याने दाखवून दिलं मी पण काही कच्च्या गुरुचा केला नाहीये. परंतु या ठिकाणी निखिल आता पाहूया काय करतोय. मात्र स्ट्राईक वरती अनिकेत. पाहूया सलग 3 बॉल 3 षटकार येत आहेत का की या चेंडूवरती निखिल काही चमत्कार करतोय. निखिल टू अनिकेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि त्याच रडारमध्ये चेंडू गेलाय सरळ 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 लांब 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 षटकार. 6 धावा. सलग 3 चेंडू सलग 3 षटकार. आता मात्र शिंदे मेडिकल संघ काहीसा दबावामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वरती. 2 बाद 25. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल तर या षटकातील. पाहूया काय करतोय अनिकेत. अनिकेतने मात्र यावेळेला आपलं रौद्र रूप धारण केलंय. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार त्याच दिशेला लगावलेत. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पाहूया यावेळेला काय करतोय अनिकेत वर्सेस निखिल. पुन्हा एकदा परंतु यावेळेला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट कमबॅक आणि निर्धाव असं षटकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वरती. आता मात्र 28 चेंडू आणि 31 धावांची गरज. 18 चेंडू 32. त्याच्या जेवण आलं बघ.
आता मात्र गोलंदाजीवरती आलाय ओझरडे गावचा सुपुत्र बाहुबली बॅट्समन आणि तितकाच खुंखार गोलंदाज अमोल कदम, परंतु समोर सुद्धा तितक्याच ताकदीचा फलंदाज असेल फिरोज नायकवडी. तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं. फिरोज टू अमोल. अतिशय उत्कृष्ट ब्लॉक पद्धतीने चेंडू पाहायच्या होती. किती धाव येतात? एक धाव तर पूर्ण केले. एका धावेवरती समाधान मानावं लागले. एका धावेच्या बंद संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 2/26. तिसरं षटक प्रगतीपथावर. 17 चेंडू 31 धावांची गरज. यावेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप अंपायरचे दोन्ही हात रॉबिन सरांचे जमिनीलगत समांतर होताना अवांतर स्वरूपाची एक धाव भेटते. धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. 2/27. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही 30 धावांची गरज. 17 चेंडू 30 धावा. पाहूया काय करतोय यावेळेला. मात्र फटका आणि काय होतोय आणि अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग बनावी लागेल. बॅट्समनला काहीसं फसवलं होतं, परंतु या ठिकाणी चेंडू अतिशय उत्कृष्ट प्रकारे फेल केला. तर मुकुंद याने या चेंडूवरती 2 धाव वसूल केले आहेत. 2 धावेच्या दरम्यान संघाची धावसंख्या पोहोचते 29 वरती. पुढचा चेंडू अनिकेत टू अमोल. यावेळेला मात्र अतिशय उत्कृष्ट स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. बॅट्समनला काही समजलं नाही. बॅट्समन पोझिशन मध्ये होता, परंतु बॅट्समनला काही चेंडू समजलं नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. अजूनही मॅच मध्ये जान बाकी आहे असं अमोल अजून दाखवून देतोय. अजूनही दोन्ही संघांकडे 50-50% चान्स. पाहूया कोण मॅच जिंकतोय. अतिशय चुरशीचा असा होणारा आत्ताचा सामना DY स्पोर्ट्स वर्सेस शिंदे मेडिकल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. षटकार. चुकीला माफी नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35. 2/35. फुलटॉस चेंडू टाकला होता आणि त्याचा अनिकेत न्याने त्याने खरपूस समाचार घेतलाय. अनिकेत न्यायाचं जर सांगायचं गेलं तर आतापर्यंत 4 षटकार लगावलेत. पुढचा चेंडू अनिकेत टू अमोल. काय होतं पाहूया. पुन्हा एकदा तोच फटका. यावेळेला मात्र खूपच लांब 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 चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी अनिकेत न्याने त्याची. सलग 2 षटकार लगावलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 41 वरती. आता मात्र काहीच माफक असं आव्हान आलेलं आहे. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. लागोपाठचा 3रा आणि यावेळेला मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 वरती. आता फक्त 10 धावांची गरज. 12 चेंडू आणि 10 धावा. बॉल 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 मोरे बॉल. आला चेंडू आला. मॅच बॉल आला. आता मात्र काहीच सोपं आव्हान असेल. 12 चेंडू आणि 10 धावा. या षटकामध्ये सध्या सलग 3 षटकार आलेले आहेत अनिकेत न्यानीच्या बॅटमधून. मागच्या षटकामध्ये सुद्धा सलग 3 षटकार आले होते. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे अनिकेत न्यानी ते बॅटिंग करतोय. यावेळेला मात्र अनिकेत न्यानी त्याला समजले कशा प्रकारे फलंदाजी करावी आणि त्याने गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. यावेळेला मात्र शिंदे मेडिकल संघाकडून गोलंदाजीसाठी आला येतो महेश. पहिलं षटक ज्याने अतिशय उत्कृष्ट प्रकारे टाकलं होतं तोच महेश यावेळेला पुन्हा एकदा संघासाठी तारणार ठरतोय का पाहूया. कारण 12 बॉल 10 अजूनही मॅच मध्ये जान आहे अशा सुद्धा मॅच फसलेल्या आहेत. आता मात्र फलंदाजी मार्कवर असेल तो फिरोज.
टॉसला बोलवायचं कुठे जेवले हात धुवून आलं की एकच घास खाला बोलावलं ते बी त्यांनी किती 5 पुढचा चेंडू महेश तू सिंगल धाव कटवून डिक्लेअर स्वरूपात 1 धाव फिरोज टू महेश. आता मात्र काहीस माफक असं आव्हान एकेरी धावेमध्ये आव्हान आलेलं आहे. 11 चेंडू आणि 9 धावा. पुढचा चेंडू पुढचा चेंडू महेश टू फिरोज. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू फिरोजला काही समजलेला नाहीये. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसतो तो महेश यंग टॅलेंट. यावेळेला मात्र वाई तालुक्यासाठी निर्माण होताना राजू शिर्के यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अवांतर स्वरूपाचा चेंडू अवांतर स्वरूपाच्या चेंडूने अवांतर स्वरूपाची 1 धाव मात्र या ठिकाणी मिळालेली आहे. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 49 वरती. 8 धावांची गरज अजूनही मॅच जिंकण्यासाठी. अजूनही मॅच होत्याच नव्हतं होऊ शकतं. एका चेंडूवरती पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट धावेचा फटका. एका धावेवरती समाधान. एका धावेच्या दरम्यान संघाची धावसंख्या 50 गाठते. आता फक्त 7 धावांची गरज. महेश याची उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. महेश यांनी दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलंय जकडून ठेवलंय. षटकार चौकार मारण्याची काही संधी देत नाहीये. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा ग्राउंड शॉट पाहूया याच्यावरती किती धाव भेटतात. आणि अतिशय उत्कृष्ट अशी निलेश भैया भोसले यांची फिल्डिंग. अर्थाच्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली निलेश भैया भोसले यांचे चौकार वाचवलेला आहे. 2 धावेच्या दरम्यान संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 52 वरती. 2 बाद 52. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की शिंदे मेडिकल काहीसा बाजी मारतोय, परंतु नंतर अनिकेत न्यायनीते यांनी गाडीचं स्टेरिंग आपल्या हातामध्ये घेतलं आणि षटकारावरती षटकार ठोकले. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पाहूया किती धाव आहेत. यावेळेला सुद्धा 2 धावा डिक्लेअर स्वरूपात. आता मात्र काहीस माफक आव्हान राहिलेलं आहे. संघाची धावसंख्या पोहोचली ती 54 वरती. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. अनिकेत न्यायनीते यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी केलेली आहे. संघाला तारणहार ठरलाय तो अनिकेत न्यायनीते. त्याच्यामध्ये त्याचे टोलेजंग असे 6 षटकार सामील. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पाहूया याच्यावरती काय होतंय. 1 धाव तर निश्चित आणि या ठिकाणी 2 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. पाहूया आता गोलंदाजीसाठी कोण येतोय. आता मात्र गोलंदाजीसाठी येतो तो एक वाई तालुक्याचं यंग टॅलेंट खुंखार गोलंदाज. पाहूया आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. निलेश भैया भोसले संघ मालक शिंदे मेडिकलचे केतन शिंदे की वाईचं यंग टॅलेंट दर्शन धनावडे. आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय तर दर्शन धनावडे. वाईचं यंग टॅलेंट उभरता सितारा आणि अतिशय वेगवान चेंडू टाकण्यामध्ये माहिर असलेला दर्शन धनावडे. समोर सुद्धा तितक्याच ताकदीचा फलंदाज असेल फिरोज नायकवडी. नॉन स्ट्राईकला असेल तो अनिकेत न्यायनीते. आता मात्र काहीस माफक असा बन असेल. 6 चेंडू आणि 1 धावा. पाहूया काय होतं पहिल्या चेंडूवरती. फिरोज तो आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये. आणि मात्र यावेळेला मात्र पहिलेच सांगितलं होतं वाईचं यंग टॅलेंट आणि वेगवान चेंडू टाकण्यात माहीर असलेला दर्शन धनावडे याने पहिल्या चेंडूमध्ये फिरोज सारख्या फलंदाजाला चकवलेले आणि विकेट घेतलेले. अजूनही मॅच अजून आम्ही हरलेलो नाही असं दर्शन धनावडेकडून. आता मात्र फलंदाजीसाठी आला तो बोरगावचा वंडर बॉय एबी उर्फ अक्षय भोसले. अजूनही 5 चेंडू 1 धावेची गरज.
आमच्याने टाकायला 4 षटकार झाले 4-5 तिसऱ्या चौथीची नको मॅच मोकळीच झाली. की त्यांच्या बारीक बॉल खालीच राहतो उडतच नाही बॉल. चौथीतलं ती बघ मनीष म्हणून पोरं काय टाकते कसलं बॉल झुपझुप जात होतं. दर्शन धनावडे टू अक्षय भोसले. चला मॅच चालू करून घ्यायची आहे. राजू शेठ शिर्के पसरणे गावचे युवा उद्योजक यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. यावेळेला मात्र ब्रँडेड फटका एबी षटकार. अशा प्रकारे डीवाय स्पोर्ट्स संघ हा सुद्धा बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे. नाही आता यानंतर होणारा सामना डीवाय स्पोर्ट्स वर्सेस फ्रेंड्स क्लब ना कुठली आहे? यानंतरचा सामना 10 मिनिटाचा ब्रेक असेल. यानंतरचा होणारा सामना हा 4 षटकांचा असेल. टॉस पाडून तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ असेल. आमल्या आहे आमल्या तिसरी परत त्याला द्यायची किती मायाला. राजेश आतापर्यंत बक्षीसपात्र फेरीमध्ये गेलेला 4 षटकांचा सामना असेल. पहिला संघ होता तो पसरणी राजू शेठ शिर्के यांच्या मालकीचा. दुसरा संघ टॉससाठी या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी